आज चौथा दिवस आहे. वारंवार आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून सुद्धा शिक्षण अधिकारी साहेब हे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे पण फोन उचलत नाही. आता आम्ही आज ठरवलंय, मी स्वतः विचार असा करतोय, अजून 2 दिवस मोजून उद्या आणि परवा 2 दिवस फक्त मुख्यमंत्री आपलं शालेय मंत्री भुसे साहेबांचा वाढदिवस होऊ देतो. 2 दिवस जर आम्हाला काही योग्य न्याय नाही मिळाला तर सोमवारी शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांच्या दालनात जाऊन मी स्वतःवरून आत्मत्याग करीन, आता सर्वांसमोर सांगतो. आजचा आमच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आमच्या अप्पर पोलीस निरीक्षक साहेबांच्या समक्ष साहेबांनी त्यांना सुद्धा कालपासून 3-4 वेळेस फोन केलेले. काही फोन उचलता, काही फोन उचलत नाही. त्यांचा ऐकून सुद्धा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आम्हाला कसल्याही पद्धतीचा न्याय देत नाही. अधिकारी पैसे घेतात आणि हे सगळे उद्योग करतात, म्हणून या लोकांना रस्त्यावर लहान लहान मुली सुद्धा इथं आलेल्या आहेत. कुठे आहेत त्या मुलीवर दाखवा तुम्ही. इथं मुली येतात आणि ज्या मुलींनी बाईट दिली त्या मुलींना शाळेत टॉर्चिंग करतो तो हेडमास्टर. तुम्ही असं का दिलं, आंदोलनात का भाग घेतला? तर इतक्या खालच्या पातळीचे आहेत ते लोक. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया. सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं. बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक. दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर. मैं जाबिर शाह. कुकाने स्कूल में भ्रष्टाचार के खिलाफ आंदोलन, भूख हड़ताल का आज का 4था दिन. प्रदर्शनकारी आक्रामक. कुकाने की शिक्षण संस्था में आर्थिक और प्रशासनिक भ्रष्टाचार के खिलाफ गांव वालों और छात्रों का अपर जिला अधिकारी कार्यालय के सामने आमरण अनशन, भूख हड़ताल आज 4थे दिन भी जारी रहा. आंदोलनकारियों ने संस्था की जांच विशेष जांच दल SIT से करने की मांग की है. स्कूल में अवैध प्रवेश, फर्जी छात्र, शिक्षक भर्ती में गड़बड़ी और सरकारी अनुदान के दुरुपयोग जैसे गंभीर आरोप लगे हैं. इन्हीं आरोपों की निष्पक्ष जांच के लिए छात्र, अभिभावक और ग्रामीण बड़ी संख्या में आंदोलन में शामिल हुए हैं, जिसमें महिलाओं और बच्चों की भी भारी उपस्थिति देखी गई. अवैध फी वसूली और अयोग्य शिक्षक. विद्यालय में कुछ शिक्षक सही से अंग्रेजी तक नहीं पढ़ सकते. गणित और विज्ञान पढ़ाने के लिए वो YouTube वीडियो देखकर पढ़ाते हैं, जिससे विद्यार्थियों के भविष्य पर गंभीर असर पड़ रहा है. इसके अलावा अभिभावकों से अवैध रूप से अधिक फीस वसूली जा रही है और उसका कोई हिसाब नहीं दिया जा रहा है. SIT जांच की मांग. प्रशासन पर दबाव. ग्रामवासियों का आरोप है कि शिक्षा विभाग के कुछ अधिकारी इस मामले को दबाने की कोशिश कर रहे हैं. इसीलिए विभागीय जांच की बजाय SIT के माध्यम से स्वतंत्र जांच कराई जानी चाहिए. संस्था के चेयरमैन का आंदोलन को समर्थन. संस्था के चेयरमैन पोपट राव लोंडे ने भी आंदोलन को समर्थन दिया है और वो खुद धरना स्थल पर मौजूद थे. आज प्रशासकीय अधिकारी भी मौके पर पहुंचे. इस आंदोलन पर पूरे जिले की नजर बनी हुई है. अब यह देखना महत्वपूर्ण होगा कि सरकार क्या रुख अपनाती है और SIT जांच होती है या नहीं होती है. आज 4थे दिन भी मालेगांव अप्पर जिला एडिशनल कलेक्टर आंदोलनकारियों से आकर मिले, उनसे बातचीत की. एडिशनल कलेक्टर ने खुद शिक्षक उप विभागीय कर्मचारी व अधिकारी को फोन किया, जिस पर कर्मचारी ने फोन रिसीव नहीं किया. आंदोलनकारियों का कहना यह है कि अगर हमें यहाँ न्याय नहीं मिलेगा तो न्याय कहाँ मिलेगा और हमारी जो मांगनी है क्या है, हम मांग क्या रहे हैं. हम अपने बच्चों के लिए अच्छी शिक्षा मांग रहे हैं ताकि उनका भविष्य उज्जवल हो सके. लेकिन अच्छी शिक्षा के लिए भी अब पालकों को धरना, आंदोलन, प्रदर्शन और भूख हड़ताल जैसे निर्णय गंभीर उठाने पड़ रहे हैं. ये महाराष्ट्र के लिए और मालेगांव के लिए काफी चिंताजनक बात है, क्योंकि मालेगांव में ही शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, जो इसी मतदार संघ से चुनकर आए और महाराष्ट्र के शालेय शिक्षण मंत्री बने, लेकिन उन्हीं के मतदार संघ में यहाँ पर ये चल रहा है कि पालकों को
अपने बच्चों की अच्छी शिक्षा के लिए धरना आंदोलन और भूख हड़ताल, अमर उपोषण जैसे गंभीर निर्णय लेने पड़ रहे हैं और प्रशासक चुप है, खामोश है। इनका कहना यह है कि अगर हमें धरने, आंदोलन, प्रदर्शन से भी न्याय नहीं मिलेगा तो न्याय कहाँ मिलेगा? हम अपने बच्चों को अच्छी शिक्षा के लिए कहाँ जाए? वो कौन सा दरवाजा खटखटाए जहां पर हमारे बच्चों को अच्छी शिक्षा मिल सके? हमारे बच्चों के साथ अन्याय हो रहा है। शिक्षा विभाग में कर्मचारी और मुख्याध्यापक पूरी ताकत का इस्तेमाल कर रहे हैं। हमारे पास सिर्फ लोकतंत्र है और हम लोकतंत्र की ताकद से अपना अधिकार मांग रहे हैं। आमचा पहिला उद्देश असा आहे की या मुलींची जी फसवणूक झालेली शेमीबद्दल, तो शेमीचा वर्ग, अनुदानित शेमीचा वर्ग चालू व्हावा आणि तिथं गुणवंत शिक्षकांची नेमणूक होऊन या मुलींची फसवणूक दूर व्हावी। चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी पोषण आहार मिळावा आणि प्रवीण पाटलांनी दिलेल्या अहवालानुसार अनुदानित जेवढेही वर्ग आहेत त्या वर्गांची फीस घेऊ नये, अशा सर्वसामान्य मागण्या आहेत फक्त। आणि त्या मागण्यांचे मान्यता पण शाळेला दिलेले आहेत आणि त्या मान्यतेनुसारच आम्ही मागण्या मागू राहिलो। तेच शिक्षण आम्हाला पाहिजे। जर त्यांना ते द्यायचं नसेल तर माझी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेबांना विनंती आहे की आमच्या मुली जर जिल्हा परिषदला 4थी पर्यंत शिकत होत्या शेमीमध्ये तर आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेचा ठराव पण आमच्या जवळ आहे, शालेय व्यवस्थापन समितीचं पत्र पण आमच्या जवळ आहे, मुख्याध्यापकांचं पत्र पण आमच्या जवळ आहे। आम्हाला जिल्हा परिषदेला 1ली ते 8वी पर्यंत मान्यता देऊन टाकावी, आमच्या मुली तिथं शिकतील। यांना जर आमच्या मुली शिकू द्यायच्या नाही त्यांच्या शाळेत तर माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे, त्यांनी जरी नाही शिकू दिलं तर इकडे जिल्हा परिषदेला आमची शाळा चालू करून द्या या मुलींसाठी, पण यांना शिक्षणापासून वंचित राहू नका देऊ, एवढीच माझी शासनाकडे मागणी आहे। जिल्हाधिकारी साहेब आले होते, काय चर्चा झाली आणि काय मार्ग निघाला? अप्पर जिल्हा अधिकारी साहेब या ठिकाणी आले, त्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सगळ्यांच्या समोर, आपल्या पत्रकार बंधूंच्या समोर सुद्धा फोन केले। कसल्याही अधिकाऱ्यांनी फोन उचललेले नाहीत, ज्यांनी उचलले ते इथं यायला सुद्धा कंटाळा करू राहिले। या मुलींचा, आमच्या पालक वर्गाचा प्रश्न शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी यायला नाही म्हणून राहिलेत। आमचा प्रश्न सुटू नाही राहिला, ते आल्याशिवाय आमचा प्रश्न सुटणार नाही। पुढची भूमिका काय घेणार आहात? जोपर्यंत या ठिकाणी शिक्षण विभागातील वरिष्ठ सर्व अधिकारी येत नाही, या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत नाही, या मुलींची झालेली फसवणूक ते मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। काय चर्चा झाली आणि काय तुमचा मार्ग निघाला? आज आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे। आम्ही वारंवार अप्पर अधिकारी कलेक्टर साहेबांना वारंवार सूचना करत आहेत। सूचना करून अप्पर अधिकारी आम्हाला इथे सांगायला अप्पर अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना भरपूर वेळा फोन केले, पण शिक्षण अधिकारी इथेपर्यंत यायला तयार नाही। उलट पोलीस प्रशासन आले, ते म्हणतात तुम्ही उपोषण मोडून घ्या, पण अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांचं शिक्षण अधिकारी ऐकून घेत नाही। मला तर या महाराष्ट्र राज्याचं एक दुर्दैव असं वाटतंय की आम्ही शालेय मंत्री नामदार दादाभाऊ भुसे यांच्या मतदारसंघातून असून जर आमची ही अवस्था होत असेल तर माझ्या मंत्री महोदयांना एक विनंती आहे, तुमच्या मतदारसंघात जर मुलांसाठी भांडत असलेल्या ग्रामस्थांना न्याय मिळत नसेल तर बाजूच्या जिल्ह्यांमध्ये, इतर राज्यांमध्ये काय होईल? शिक्षण मंत्र्यांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी प्रणाली आहे, शिक्षण विभागात याच्या लक्ष देत नाही। मला एक कळत नाही, एक शिक्षण विभाग मंत्रिमंडळ महोदयांचं पण ऐकू शकत नाही। याच्यात एक लक्षात असं होतं, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही नसून ही हुकुमशाही आहे, अशा पत्रकारांच्या वतीने मी जाहीर करतो। इथंच थांबतो, धन्यवाद। आज 4 दिवस झाले आंदोलन चालू आहे, आपली उपस्थिती कसं झाली? आज या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी आलेले होते, काही पोलीस अधिकारी आलेले होते। यांच्या उपोषणातून काही मार्ग काढता येईल का या संदर्भात त्यांनी विनंती केली, म्हणून मी इथं आलो होतो। तर ही शिक्षण संस्था गेल्या 25 वर्षापासून वादात आहे। सर्व बेकायदेशीर कृत्य चालतं याची मला पण कल्पना आहे। राजेंद्र लोंढे नावाचा मुख्याध्यापक आहे आणि तो भ्रष्टाचाराचा महामेरू आहे। या नाशिक जिल्ह्यातला शिक्षण क्षेत्रातला वाल्मिक कराड म्हटला तरी त्याला कमीपणा वाटणार इतका भयानक येतो। हे लोकांची किरकोळ मागणी आहे, अनुदानित शाळा आहे, 5वीला त्यांनी सेमी इंग्लिशला ऍडमिशन घेतलं, फी घेऊ नका, अनुदानित शाळेत कायदेशीर फी घेता येत नाही, तो फी मागतो। हे म्हणतात त्याने प्रवेश देताना सांगितलं की अनुदानित शाळा आहे, मी फी घेणार नाही, फी घेतो।
पूर्ण कारभार त्याचा बेकायदेशीर आहे. शिक्षण विभागाचे सगळे अधिकारी माझ्या खिशात आहेत असं तो दाखवतो. 12वीला 511 विद्यार्थी या वर्षाला त्याने प्रविष्ट केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या कुकाण्यासारख्या कोणत्याच गावात 500 विद्यार्थी नसतील. त्या गावाची लोकसंख्या 2,500-3,000 आहे. हे काय ते या लोकांना शिक्षण अधिकाऱ्याने सांगितलं ना, शिक्षण अधिकाऱ्याला लिहून दिलं ना त्याने. बरं, तिथं नाशिक, पुणे, मुंबई, मनमाडहून विद्यार्थी येतात. जो मुलगा शाळेतच गेलेला नाही त्याचा बनावट दाखला तयार करतो तो, आणि त्याला बेनामी शाळेच्या नावाने 10वीला 17 नंबरचा प्रवेश देतो, आणि त्याच्या जागेवर डमी विद्यार्थी भरून लाख 2-2 लाख रुपये देऊन तो 10वी पास करून देतो. आणि स्थानिक विद्यार्थी 17 नंबरचे बसवले पाहिजेत असा नियम असल्याने त्याने बनावट आधार कार्ड करून पुणे, मुंबई, मनमाड, नाशिकचे मुलं 17 नंबरचे तो 12वीला बसवतो आणि पास करून द्यायच्या सुपाऱ्या घेतो. आणि याच्यात करोडो रुपये, याच्यात सगळे शिक्षण खात्याचे अधिकारी आणि याचे सगळे पुरावे विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात आहेत. SSC बोर्डामध्ये पुरावे आहेत याचे. तिथले जर दाखले चेक केले, याने शेकडो विद्यार्थी बोगस 10वी पास केलेले. 4 दिवस झाले यांचं आंदोलन मार्ग निघत नाही. आता मी शिक्षण अधिकाऱ्याशी बोललो, शिक्षण उपसंचालकांशी बोललो, ते उडवाउडवीची उत्तरं देतात, तिथं यायला तयार नाहीत. आता शिक्षण आपलं पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना फोन केले, स्वतः अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केले, त्यांचे ते फोन घेत नाही. तिथे यायला घाबरतात, कारण ते संबंधितांना तो डायरेक्ट सांगतो की हे सगळे माझ्या खिशात आहेत, मी यांना पैसे देतो. हे सगळे अधिकारी या प्रकरणात अडकलेले आहेत. त्यांना इथं यायला जागा नाही. 27 लाख रुपये वसुली करायचं म्हटलं, तो चेअरमनने वसूल करावे. आता चेअरमन त्यांचे वडीलच आहेत, त्यांचं काम आहे ते वसूल करायचं. आरोप आहे की शालेय शिक्षण मंत्रीच्या मतदारसंघात असं प्रकार चालू आहे, तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय होणार? नाही, शालेय शिक्षण मंत्र्यांचा काय तिथं संबंध वाटत नाही. थेट शिक्षण मंत्री कुठे कुठे लक्ष देतील. आता साहेब इथं नाही येत, अधिवेशन चालू आहे, मुंबईला आहेत. ती इथं आल्यानंतर दखल घेतील. नाही ना, ते सोमवारपासून गेलेले, सोमवारी बसले. यांनी पत्र दिलेलं आहे, त्यांनी यांच्या समोर हे तिथं गेले, त्यांनी लिहून दिलंय शासनाला. ही चौकशी झालेली आहे, अहवालही दिलेला आहे शिक्षण अधिकाऱ्याने. पण त्याची अंमलबजावणी करणं हे संस्था चालकाचं काम आहे. मग काय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ना. आता साहेबांनी त्यांचं काम केलंय, मंत्री महोदयांनी. आता अधिकाऱ्यांचं काम आहे ना पुढचं, त्या संस्थेवर कारवाई करणं, प्रशासक नेमणं. अधिकारी काम करत नाही, मग आता हे आंदोलन करून होईल. आता 1-2 दिवस, उद्या मिटेल. आता त्यांच्याशी बोलणं झालं, उद्या त्यांना यावं लागेल इथं, नाही तर आम्हालाही आंदोलनात भाग घ्यावा लागेल.